सध्या पुणे विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी आहेत चांगलेच आक्रमक झाले आहेत। कॅरी ऑन हे जे आंदोलन आहे ते सध्या सुरू आहे। आंदोलनकर्ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर कुलगुरूंना भेटण्यासाठी तुम्ही त्यांच्या दालनात गेलतात, काय चर्चा झाली, काय त्यांनी आश्वासित केलंय? ज्या पद्धतीने भोंगळ कारभार पुणे विद्यापीठाचा मागच्या काही वर्षापासून सुरू आहे, तर त्याच्या विरोधात आम्ही इथं आंदोलन करायला आलेलो। मागच्या बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो की हे सामंजस्याने याचं निष्कर्ष निघावं, परंतु काही निघत नव्हतं। शेवटी आज शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आलेत, आंदोलन केलं। आता आमची कुलगुरूंसोबत चर्चा झाली, तर कुलगुरूंचं म्हणणं असं आहे की कुलगुरू जे आहेत ते दिल्लीला गेलेले आहेत या विषयासंदर्भात आणि सकारात्मकपणे याच्यावर निर्णय येईल असं आम्हाला अपेक्षा आहे। त्यामुळे तुम्ही 2 दिवस एवढी वाट बघावी एवढी त्यांची विनंती होती आणि त्याच्यावर आता आम्ही 2 दिवसाची त्यांना परत मुदत त्यांनी वेळ दिलेली आहे। जर नाही झालं तर परत आक्रमकपणे आम्ही इथं आंदोलन करून उपोषणाला बसणार आहोत। खरं तर सातत्यानं तुम्ही ह्या संदर्भातला आवाज उठवताय, मात्र त्याच्यावरती कुठलीही ॲक्शन यांच्याकडून घेण्यात येत नाही। आजही तुम्हाला खरं तर असं आश्वासित केलंय का फक्त नुसतं सांगण्यावर सांग? आम्ही काही यूपी बिहारमध्ये नाहीये, पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातच आहे। जर अमरावती विद्यापीठ लागू करू शकतो तर तुम्ही महाराष्ट्रातल्या पुणे विद्यापीठाला का नाही? एकाला चालतं एकाला नाही, तुम्ही त्याला म्हणता की आम्ही त्याला UGC गाईडलाईन्स काय, त्याला वेगवेगळे गाईडलाईन्स काय, त्याच्या नियमात बसतो का नाही? मागच्या वेळेस त्यांनी दिलेलं आणि 2019 आणि 24चा विषय आहे। जे विद्यार्थी 19च्या पॅटर्ननुसार जे फेल झालेले आहेत, परत त्यांना 24मध्ये नवीन पॅटर्न लागू होणार आहे। आता 24चा पॅटर्न परत त्यांना पूर्ण नवीन विषय, नवीन अभ्यास, नवीन सिलेबस, नवीन क्रेडिट पॉईंट्स यासाठी आम्ही इथं आंदोलन केलेलं। खरं तर सर्व विद्यार्थ्यांची एकच मागणी की आता कुलगुरूंनी खाली यावं, भेटावं। तसं काय त्यांनी सांगितलंय की मी येतोय, भेटतोय, संवाद साधणार आहे, असं 5 मिनिटात येतील असं बोललेत। बोल ना। आता त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे। अपेक्षित तुम्ही 5 तारखेला रिझल्ट लागला होता, तो आज 14 तारीख आहे, तो रिझल्ट कंटिन्युअसली अपडेट होतोय। म्हणजे जिथे मुलांना 5 दाखवलं होतं त्यांना आता फेल दाखवत आहेत, फेल मुलांना 5 दाखवत आहेत। एकेका मुलाला 5-5 सब्जेक्ट्सना ग्रेस मिळालेला आहे आणि बाकीच्या मुलांना अजिबातच ग्रेस मिळाला नाही आहे। तर ही जी डिस्क्रिपन्सी ही पण आम्ही त्यांच्यासमोर मांडली की हे जे सगळे मुद्दे आहेत, विद्यापीठाच्या कारभारात जर अनियमितता आहे तर यामुळे मुलांना एक चान्स मिळावा आहे, एवढीच री एक्झामची आमची विनंती आहे। आम्ही 8 तारखेला पण येऊन भेटून गेलो, आम्हाला 2 दिवसाचा टाईम दिला होता। आज सुद्धा त्यांनी सांगितलं की आमचे जे कुलगुरू आहेत ते दिल्लीला गेलेले आहेत, हा मुद्दा मांडायलाच ते गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते जेव्हा येतील त्याच्यानंतर आपल्याला अपडेट मिळतील। 2 दिवसाचा वेळ त्यांनी दिलेला आहे। आता त्यांची ऑथॉरिटी खाली येऊन आम्हाला या बाबतीतला अपडेट देणार आहे। आता याच्यावरती तोडगा जर नाही निघाला तर तुमची काय भूमिका असणार? आता कसं आहे की गेले 8 ते 10 दिवसापासून आम्हाला ते आश्वासन देतात की याच्यावरती तोडगा निघू म्हणून, आणि आमचा जेन्युइन म्हणजे प्रश्न आहे की बाबा तुम्ही अमरावती युनिव्हर्सिटीला जर विधायक म्हणजे JR जर पास करत असेल तर पुणे युनिव्हर्सिटीला पण त्या पद्धतीने तुम्ही पास करा आणि वारंवार गोंधळ करायचा 5 दिवसात करतो 4 दिवसात वर अशा पद्धतीने आश्वासन देतात। जर त्यांनी आम्हाला जर पुरेसं आश्वासन दिलं नाही तर आम्हाला ह्या 2-3 दिवसामध्ये उपोषणाची तयारी आमची आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि आलसी इंजिनियरच्या वतीने आम्हाला ह्या प्रश्नाला शेवटपर्यंत न्यायचं आहे, जी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। AICTचा रूल आहे, जर विद्यार्थी ड्रॉप होत असेल पॅटर्न चेंज नसवर तर री एक्झाम घ्यायला पाहिजे, पण BUE आणखीन एक्झामसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करत नाहीत। अमरावती जर करत असेल विद्यार्थ्यांसाठी, पुणे विद्यापीठ का करत नाही? यांनी स्वतः येऊन ऑन दी स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही 4 दिवसामध्ये निर्णय घेऊ पॉझिटिव्ह येणे, तर आता म्हणतायत आम्ही UGCकडे जाऊ। जर अमरावती विद्यापीठ UGCकडे गेली नाही तर तुम्ही कशाला जाणार आहे? GR तर सगळीकडे एकच आलेला आहे, तर तुम्ही द्यायला पाहिजे होतं, पण विद्यार्थ्यांना वेटीज धरतायत। कुलगुरू झालं, एक्झाम सेक्शन झालं, यांचे पेपर लीक होतात तरी त्यांनी कोणची कारवाई केली नाही। ग्रेस मार्क्समध्ये घोळ आहे तरी त्यांनी कारवाई अजून केलेली नाही आहे। आपण बघू शकतो की एकंदरीत सर्व जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। ज्या निकालामधला जो सावळा गोंधळ आहे याच्यावरती खरं तर जो काय आहे तो योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी यांची होत आहे। आणि सध्या ज्या शिष्टमंडळ जे कुलगुरूंकडे घेतलं होतं त्यांनी सुद्धा आश्वासित केलं की आम्ही खाली येऊ आणि तुमच्याशी संवाद साधू। आता खरं तर खाली आल्याच्या नंतर नक्की काय संवाद होतोय हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।